आर्नव एकदम मस्त बसलेला आहे इथे बॅगवरती आणि आर्नवची तोंडाची गाडी चालू आहे. आर्नव पण मस्त एन्जॉय करतोय. आर्नव इज एन्जॉईंग बनाना. आत्ता आम्ही आलोय साईला भेटायला. ॲक्च्युली त्याला माहीत नाही आम्ही येणार आहे. आम्ही अचानक आलेलो आहे. तर बघूयात, तिथे विचारतो आम्ही, सांगतो तिथे. तर हे साईचं कॅम्पस आहे, गरुड झेप अकॅडमी म्हणून तो इथे आहे. तर छान आहे कॅम्पस, मोठ्या. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे सुट्टी आहे, सो क्राऊड नाही आहे. साई हा ना, दोनदा अनाउन्समेंट केली. अण्णा कोण आहे मला? खाऊ आणलेलं सांगतोय बघ. दे दे साई मामाला खाऊ दे. ते पण दे, ते राहिलं की दे नीट. ए आज सुट्टी नाही, मला वाटलं सॅटर्डे सुट्टी असेल. ऑब्स्टिकल ग्राउंड आहे. ओके, हे साईचं ऑब्स्टिकल ग्राउंड आहे. आणि केव्हा केव्हा देतात तुम्हाला ट्रेनिंग याची? रोज? बापरे, रोज सकाळी आणि संध्याकाळी? किती वेळ असती रे? म्हणूनच तुम्ही फिट राहता. आर्मी एरिया आहे तो, भारीच असतो. रनिंग ग्राउंड आहे. अच्छा, हे रनिंगचं ग्राउंड आहे. हो, रनिंगचं ग्राउंड आहे. किती शांत आहे ना. पाण्यात. अरे वा, नदी. अरे बघ इथे जाऊ शकतो का खाली? गेलो असतो खाली आर्नवला घेऊन. एरिया खूप मस्त, एकदम शांत आहे, छान. भरपूर आतमध्ये ट्रीज वगैरे. इकडे मागे बाजूला शेती आहे. ओके, तुम्ही जेवायला इथे येता का? अर्नो बायकर. अर्नो बायकर. बायकर मामा. शेक हँड कर त्याला, शेक. अर्नो शेक हँड कर, येतो म्हणा. लाजतोय. चल रे. आर्नव मस्त झोपलाय, सकाळी लवकर उठलेला, त्यामुळे त्याला तर झोप आली. कोण आहे? आर्नव एन्जॉय करतोय आंघोळ बाहेर येणार ना. आपण कुठं आलोय आज? आता राहुरीच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये आलो आम्ही. म्हणजे तुषारा बघायचं होतं, सो आलोय. छान मंदिर आहे, छोटंसं पण छान आहे. मस्त केलं यार मंदिर. श्लोक, आम्ही आधी यायचो ना खूप आधी, तेव्हा हे काहीच नव्हतं. माहिती का, हे आत्ता केलेलं आहे. मी तेव्हापासून इवन हे पण. चल, किती वेळ पण चालू असतं? इकडे ना, इकडे जायचं आपल्याला, या साईडला. चल. हां, तर आम्ही आलो आहे राजेश्वर देवस्थान मंदिराचे. शंकराचं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे आतमध्ये. मी दाखवते. हे चल. चला. तुषार राहुरीतले प्लेसेस फर्स्ट टाइम एक्सप्लोअर करतोय ना. दुपारी खूप भयंकर ऊन होतं, भयंकर. त्यामुळे आम्ही आत्ता 6 नंतर बाहेर आलो आहे. तर तुम्ही बघू शकता मंदिर, हे मंदिर. आणि आजूबाजूला एवढी स्पेस आहे ना, भरपूर मोकळी स्पेस आहे, भरपूर झाडं आहेत.
डॉगी काय नाही करत. अरे बघ ना किती शिप्स येते बघ. हे बघ इकडे बघ बाहेर शीप आहे बाबू, ती काव नाहीये. वाव एवढं सुंदर मस्त व्ह्यू दिसतोय ना. सनसेट झालेला आहे आणि ह्या कोकोनट ट्रीजमुळे मस्त वाटतंय.